आपण पाहतोय छगन भुजबळांनी आता नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। महायुतीच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार असल्याचं देखील भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छगन भुजबळांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती, मात्र आता आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, आपण नाशिक लोकसभा लढवणार नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे, कारण त्यामुळे आता नाशिकमधून हेमंत गोडसे निवडणूक लढणार या साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण पाहतोय छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेत निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकमधून हेमंत गोडसे निवडणूक लढणार या साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ऐकूयात। मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे, डेडलॉक आपणच उडायला पाहिजे। आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। आपण पाहतोय त्यामुळे आता हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं कळतंय। साम टीव्हीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना दिसतं आहे। छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे।